नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील वर्तुळ या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत आणि या प्रकरणातील महत्त्वाचा भाग आहे की दोन बिंदूंतून जाणारी वर्तुळे यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। आता बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणारा रेख ए बी काढा असं आपल्याला कृती नंबर 1 मध्ये दिलेला आहे। तर मग मित्रांनो, आपण एक काम करूया की या ठिकाणी बिंदू ए आणि बी, आता समजा आपण या ठिकाणी बिंदू ए घेऊया आणि दुसरा हा बिंदू बी घेऊया। अशा पद्धतीनं याला नाव द्या की हा एक बिंदू ए आहे आणि दुसरा बिंदू बी आहे। या दोघांना जोडणारा एक रेषाखंड आपल्याला काढायला सांगितलेला आहे। बघा, बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणारा रेख ए बी काढा। चला तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण रेख ए बी काढूया। बघा, आपण रेख ए बी या ठिकाणी काढलेला आहे। हा बिंदू ए आणि बिंदू बी नीट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे प्लीज। आता काढल्यानंतर रेख ए बी ची लंबदुभाजक रेषा यल आपल्याला काढायला सांगितलेली आहे। बघा, या ठिकाणी रेख ए बी ची लंबदुभाजक रेषा यल काढा। चला मग लंबदुभाजक रेषा आपण या ठिकाणी काढूया। आता बघा, बी बिंदूवर आपण लोखंडी टोक ठेवलेला आहे। ए पासून थोडं अंतर कमी केलेलं आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर ठेवलेलं आहे। थोडंसं नीट लक्ष द्यायचं आहे। या ठिकाणी बघा, आपण अंतर कमी केलेलं आहे आणि एक जो चाप आहे तो वरती द्या आणि एक चाप खाली द्या। जे काम बिंदू बी वरून केलं तेच काम बिंदू ए वरून आपल्याला करायचं आहे। चला मग लोखंडी टोक आता बिंदू ए वर ठेवा आणि एक चाप वरच्या बाजूला द्या आणि दुसरा चाप दुसऱ्या खालच्या बाजूला द्या आणि यामधून जाणारी जी रेषा आहे ती रेषा रेख ए बी ची लंबदुभाजक रेषा आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। बघा, या ठिकाणी ही रेषा यल मिळालेली आहे आणि ही रेषा यल या रेख ए बी चा मध्यबिंदू पी मधून जात आहे। हा मध्यबिंदू पी। आता बघा की लंबदुभाजक रेषा आहे, पी पासून ए पर्यंतचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर पी पासून बी पर्यंत आहे। बरोबर बघायचं आहे या ठिकाणी, हे बघा आहे। ओके, आता पुढचं काय सांगितलेलं आहे, वरील रेषा यल वरील बिंदू पी हे केंद्र आणि पी ए त्रिज्या आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे पी हे केंद्र घ्यायचं आहे आणि पी ए ही त्रिज्या आहे। तर असं एक वर्तुळ आपल्याला ह्या ठिकाणी काढायचं आहे। बघा, हे वर्तुळ आपण ह्या ठिकाणी काढलेलं आहे की जे बिंदू ए मधून पण जात आहे आणि बिंदू बी मधून सुद्धा जात आहे। लक्षात घ्या, काढलं वर्तुळ। हे वर्तुळ बी बिंदू मधूनही जाते हे पहा। तर बघा, बिंदू बी मधून पण ते वर्तुळ गेलेलं आहे आणि याचं कारण आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, याचं कारण आपण काय लिहू शकणार? आता माझे सगळे मित्र या ठिकाणी याचं कारण लिहितील की कारण काय असू शकणार आहे। तर बघा, आपल्याला या ठिकाणी पी हे केंद्र आपण घेतलेलं आहे आणि पी ए ही त्रिज्या घेऊन काढलेलं वर्तुळ बिंदू बी मधून सुद्धा जात आहे। बरोबर, कारण रेषाखंड ए बी जो आहे त्या ए बी ची रेषा यल, हिला नाव देऊया आपण रेषा यल, ही लंबदुभाजक आहे। या ए बी रेख ए बी ची रेषा यल ही लंबदुभाजक आहे। म्हणजेच कारण जर आपल्याला लिहायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला कारण ह्या ठिकाणी लिहिता येईल, रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील रेषाखंडाच्या, बघा मित्रांनो, आपण कारण लिहूया या ठिकाणी, रेषाखंडाच्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील
लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर असतो. आता बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हा जो लंब रेषा यल आहे, ही रेषा यल रेख AB ची लंबदुभाजक आहे. म्हणजे AP जेवढ्या मापाचा राहील तेवढ्याच मापाचा PB राहील. आता हा रेख AB ची ही रेषा यल लंबदुभाजक आहे. या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू, समजा आपण एक बिंदू इथं घेऊया, दुसरा बिंदू इथं घेऊया, तिसरा बिंदू इथं घेऊया, चौथा, पाचवा, 6, 7, 8, 9, 10 असे असंख्य बिंदू आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू लक्षात घ्या, प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर असतो. आता समजा आपण रेषाखंडावर पहिला बिंदू घेऊया, समजा आपण त्याला C1 नाव देऊया. समजा याला समजा आपण P दिलेला आहे, तर याला P1 देऊया, या दुसऱ्याला P2 देऊ, P3 देऊ, त्याच्यानंतर P4, P5, P6, P7, P8, P9, P10, P11, P12 असे असंख्य बिंदू आहेत. आणि हे असंख्य बिंदू या लंबरेषेवरील हे असंख्य बिंदू या रेख AB च्या अंत्यबिंदू A आणि B पासून समान अंतरावर असतील. म्हणजे P1 A ही जर आपण त्रिज्या घेतली मित्रांनो, तर तेच अंतर, नीट लक्ष द्यायचं आहे, नीट समजून घ्यायचं आहे, हे जेवढं अंतर आहे हेच अंतर इकडे सुद्धा येणार. बघा, म्हणजे P1 ला जर आपण केंद्र मानलं आणि तिथून जर आपण वर्तुळ काढलं, तर बघा ते बिंदू रेख AB च्या बिंदू B मधून सुद्धा जाते. ओके, दुसरा बिंदू घेऊ आपण, समजा P2 घेतला, तर त्याची त्रिज्या समजा आपण PA घेतलेली आहे. नीट लक्ष द्या, इकडे पण PBच येणार. बघा, तर वर्तुळ काढून दाखवतो मी तुम्हाला. या ठिकाणी वर्तुळ काढताना अशा पद्धतीनं ते B बिंदू मधून सुद्धा जात आहे. अशाच पद्धतीनं समजा आपण P3 घेतला, त्रिज्या आपण PA घेतली, तर तेच अंतर इकडं PB सुद्धा येणार. आणि म्हणून समजा मी P3A एवढी त्रिज्या घेऊन जर वर्तुळ काढलं, तर PB ही सुद्धा त्याची त्रिज्या राहील. अशा पद्धतीनं समजा आपण P4A ही त्रिज्या घेऊया, P4A ही त्रिज्या घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे P4A एवढी त्रिज्या आपण घेतलेली आहे. ती P4B सुद्धा त्याच बिंदूमधून, म्हणजे बघा की या ठिकाणी रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर आहे.
ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल प्लीज. तर मित्रांनो, आपल्याला याच कृतीमध्ये पुढचा एक प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे तो प्रश्न असा आहे की रेषा एलचा क्यू हा आणखी एक बिंदू घेऊन, आता समजा आपण P1 नाव दिलं, याला आपण क्यू पण नाव देऊ शकतो, क्यू नाव द्यायला सांगितलेलं आहे. तर क्यू हा आणखी एक बिंदू घेऊन केंद्र क्यू आणि त्रिज्या क्यू ए, म्हणजे क्यू ए, हा P1A जे आहे तेच क्यू ए आहे. तर काढलेलं जे वर्तुळ आहे ते बिंदू बी मधून जाईल का? हो, जाईल. तर आपण काढलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिता येईल मित्रांनो की क्यू हा बिंदू, बघा या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिता येईल. क्यू हा बिंदू, समजा हा P1 जो आहे तोच क्यू आहे. हा आपण समजा या ठिकाणी क्यू हा बिंदू, लक्षात घ्या, क्यू हा बिंदू रेषा एल वर आहे. रेषा एल वर आहे. क्यू हे केंद्र, क्यू हे केंद्र व या ठिकाणी तुम्हाला क्यू ए दिसत आहे. क्यू ए ही त्रिज्या जर आपण घेतली, ही त्रिज्या सरळ रेषेने काढायची, तिला ही त्रिज्या जर आपण घेतली, क्यू ए त्रिज्या, क्यू ए त्रिज्या घेऊन काढलेले वर्तुळ सुद्धा बिंदू बी मधून जाईल. अशा पद्धतीनं मित्रांनो, आपल्याला ह्याच कृतीमध्ये अजून एक प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे हा प्रश्न बघा, या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे की बिंदू ए आणि बिंदू बी मधून जाणारी, हा बिंदू ए आणि बिंदू बी मधून जाणारी आणखी किती वर्तुळे काढता येतील आणि त्यांच्या केंद्रबिंदूंची स्थाने कोठे असतील? तर मित्रांनो, आपल्याला लक्षात येत आहे की त्यांची केंद्र, जी वर्तुळे आपण काढणार आहोत, बिंदू ए आणि बिंदू बी मधून जाणारी असंख्य वर्तुळे आपल्याला काढता येतील आणि या वर्तुळाच्या केंद्रबिंदूंची जी स्थाने आहेत, ती स्थाने या रेख एबीच्या लंब दुभाजकावर आहेत. बरोबर, जे लंब दुभाजकावर असतील असं आपण उत्तर त्याचं लिहू शकणार. चला तर मग मित्रांनो, याचं उत्तर आपण लिहूया. बिंदू ए आणि बी मधून, बिंदू ए आणि बिंदू बी मधून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतील. या वर्तुळांच्या केंद्रबिंदूंची स्थाने रेख एबीच्या लंबदुभाजकावर असतील. रेख एबीच्या लंब दुभाजकावर असतील. अशा पद्धतीनं आपल्याला ही कृती पूर्ण करून देता येईल. मित्रांनो, आता आपण कृती क्रमांक 2चा अभ्यास करणार.
नैकरेषीय बिंदू ए बी सी काढा. या तिन्ही बिंदूतून जाणारे वर्तुळ काढण्यासाठी काय करावे लागेल? या तिन्ही बिंदूतून जाणारे वर्तुळ काढून आपल्याला याच 3 बिंदूतून जाणारे आणखी एक वर्तुळ काढता येईल का, याचा विचार करायचा आहे. चला तर मग मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी सर्वप्रथम 3 नैक रेषीय बिंदू घेऊ. समजा मी हा बिंदू 1 घेतला, हा दुसरा आणि हा तिसरा, असे हे 3 नैक रेषीय बिंदू आहेत. त्यांना नावे देऊया. बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी. या 3 नैक रेषीय बिंदूंना जोडणारे रेषाखंड आपल्याला ह्या ठिकाणी काढावे लागतील. चला तर मग आधी आपण रेख ए बी काढूया. रेख ए बी या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. या 2 बिंदूंमधून जाणारा हा रेख ए बी काढला. त्याच पद्धतीनं रेख ए सी काढा, बिंदू ए मधून आणि सी मधून जाणारा. आणि त्याच पद्धतीने बिंदू बी आणि सी मधून जाणारा रेख बी सी आपल्याला काढायचा आहे. या तिन्ही नैकरेषीय बिंदूंमधून जाणारं वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर बघा, पहिला प्रश्न नीट समजून घ्या की नैकरेषीय बिंदू ए बी सी काढले. या तिन्ही बिंदूतून जाणारे वर्तुळ काढण्यासाठी काय करावे लागेल? यासाठी तिन्ही बिंदूतून जाणारे वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. चला मग काय करावे लागेल? तर ए बी सी हे जे बिंदू आहेत, हे तिन्ही बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे नैकरेषीय बिंदू आहेत. हे बिंदू आपण जोडून घेणार आणि यामुळे आपल्याला त्रिकोण ए बी सी या ठिकाणी मिळणार. आणि त्रिकोण ए बी सीच्या कोणत्याही 2 बाजूंचे लंब दुभाजक आपल्याला या ठिकाणी काढावे लागतील. आता बघा, इथं बिंदू ए आणि बिंदू बी या दोन्ही बिंदूंमधून जाणारा हा रेख ए बी, याचा रेख ए बीचा लंब दुभाजक आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आहे त्या अंतरापेक्षा थोडं अंतर कमी करायचं आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर ठेवायचं आहे. आणि वरती एक चाप द्या आणि त्याच रेख ए बीच्या खाली दुसरा चाप द्या. तेच काम आपल्याला बिंदू बी वरून करावं लागेल. बघा, एक चाप वरती द्या, दुसरा चाप खाली द्या. या दोन्ही बिंदूंमधून जाणारा या दोन्ही जे कंस आहेत यांच्यामधून जाणारा जी रेषा आपण काढणार आहेत, लंबदुभाजक मिळाला तो आपल्याला ए बीचा. याच पद्धतीनं अजून एक त्रिकोणाची दुसरी बाजू घेऊ आपण. ए सी घेऊ किंवा बी सी घेऊ, त्यांचा लंबदुभाजक काढू. बाजू बी सीचा काढूया, आहे त्यापेक्षा थोडंसं अंतर कमी करतो आणि एक चाप रेख बी सीच्या उजव्या बाजूला देतो आणि एक चाप डाव्या बाजूला देतो. तेच काम आता सी वरून करावं लागेल. एक चाप उजव्या बाजूला आणि दुसरा चाप डाव्या बाजूला. अशा पद्धतीनं आपल्याला हे दोन्ही जे चाप आहेत हे जिथं मिळालेले आहेत यांच्यामधून जाणारी एक रेषा आपल्याला काढावी लागेल. बघा, आपण या ठिकाणी एक रेषा काढलेली आहे. हे दोन्ही लंब दुभाजक ज्या बिंदूपाशी छेदतात त्या बिंदूला केंद्रबिंदू मानून हा आता बघा, दोघांचा लंब दुभाजक या बिंदूपाशी एकत्र आलेले आहेत. यांचा हा केंद्रबिंदू घेऊ आपण आणि त्यामधून जाणारं जे वर्तुळ आहे, बघा या ठिकाणी बिंदू ए मधून, त्याच पद्धतीनं सी मधून पण ते वर्तुळ जात आहे, बी मधून सुद्धा ते वर्तुळ
जात आहे। बघा या ठिकाणी ABC मधून तिघांमधून वर्तुळ गेलेलं आहे, लक्षात घ्या। अशा पद्धतीने तर मित्रांनो नीट लक्षात घ्या पहिला प्रश्न की आपल्याला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं लिहिता येईल की बघा आपण तर या ठिकाणी या पहिल्या प्रश्नाचं नैक रेषीय बिंदू ABC काढा, या तिन्ही बिंदूतून जाणारं वर्तुळ काढण्यासाठी काय करावं लागेल, तर बिंदू A, B व C हे नैक रेषीय बिंदू आहेत, नैक रेषीय बिंदू आहेत। हे बिंदू जोडून आपण त्रिकोण मिळवलेला आहे, जोडून त्रिकोण मिळवा, त्रिकोण मिळवलेला आहे आपण, त्रिकोण मिळवा। त्रिकोण ABCच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक जिथे मिळतात त्या बिंदूला आपण O नाव देऊया, म्हणजे तुमचं लक्षात राहील की आपण या ठिकाणी काय केलेलं आहे। पण या ठिकाणी ही आकृती आपल्याला मिळवलेली आहे, बाजूंचे लंबदुभाजक काढलेले आहेत। हे लंबदुभाजक एकमेकांना O या बिंदूत छेदतात, O या बिंदूत छेदतात। O हे केंद्र व OA ही त्रिज्या घेऊन A, B व C या बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा। आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की याच तीन बिंदूतून जाणारे आणखी एक वर्तुळ काढता येईल का, विचार करा। आता बघा याच बिंदूमधून आता या ठिकाणी केंद्र घेऊन या तिन्ही बिंदूतून जाणारे अजून वर्तुळ काढता येईल का, तर काढता येणार नाही। कारण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा, तर म्हणा नाही, कारण देऊ आपण का काढता येणार नाही, तर OA जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा OB आहे आणि तेवढ्याच मापाचा OC आहे। बघा OA जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा OB आहे, तेवढ्याच मापाचा OC सुद्धा आहे आणि हे त्रिज्या सारखी आहे आणि असा हा एकमेव बिंदू आहे, असा O हा एकमेव बिंदू आहे।
म्हणून बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी या तीन बिंदूतून जाणारे फक्त एक आणि एकच वर्तुळ काढता येईल. फक्त एक आणि एकच वर्तुळ काढता येईल. तीन नैक रेषीय बिंदूंमधून फक्त एक आणि एकच वर्तुळ काढता येईल. अशा पद्धतीनं ही कृती आपल्याला सोडवता येईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, एक नंबरचा मुद्दा बघा. इन्फिनाइट सर्कल्स पास थ्रू वन पॉइंट. एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. दुसरा मुद्दा बघा. इन्फिनाइट सर्कल्स पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. दोन भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. आणि तिसरा मुद्दा बघा. देअर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. तीन नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते. आणि चौथा मुद्दा बघा. नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट्स. तीन एक रेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. तर हा चौथा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. समजा तीन एक रेषीय बिंदू जर आपण घेतले, समजा बिंदू ए घेतला, बिंदू बी घेतला आणि बिंदू सी घेतला, आणि यांच्यामधून जाणारी आपण रेषा काढू शकतो. परंतु या तिन्ही बिंदूंपासून समदूर अंतरावर आपल्याला एखादा बिंदू मिळू शकत नाही. समदूर अंतरावर. आणि त्यामुळे आपल्याला या तिन्ही बिंदूमधून जाणारं वर्तुळ मात्र काढता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट्स. तीन एक रेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यासाच्या संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण निश्चितपणे त्या अडचणी सोडवू. थँक्यू.